मित्रांनो, आज आपण एक कायद्याच्या विषय पाहणार आहे. बऱ्याच वेळेस आपण काय करतो, दावामध्ये प्लीडिंग करतो तर प्लीडिंगनुसार आपण प्रेयर मागत नाही आणि प्रेयर करतो तर प्लीडिंगनुसार प्रेयर मागत नाही. बऱ्याच वेळेसमध्ये हे गडबड होत असते. हे लॉयर्ससाठी फार महत्त्वाचे आहे. मी सुद्धा अशी चूक केलेली आहे. त्यामुळे एक सुप्रीम कोर्टचं जजमेंट मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत देणार आहे. मला वाटतं नक्कीच तुम्हाला हा जो जजमेंट आहे तो जजमेंट नक्कीच तुम्हाला कामाला येईल. काय आहे तो जजमेंट तो आपण पाहणार आहे. एक वादविवाद चालला होता आईच्या हक्क आणि आजी आजोबांच्या. नातवाला आजोबांच्या कडचं नाव त्या जे सरनेम आहे ते त्या मुलाला द्यायचं होतं. आईने पुनर्विवाह केला. फर्स्ट हजबंड डायड, पहिल्या पतीचे त्याचे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी सेकंड विवाह केला आणि सेकंड विवाहाच्या जे पतीचे सरनेम होतं ते मुलाला देण्याची इच्छा आईने दर्शवली. आजी आजोबांची इच्छा होती की माझ्या मुलाच्या बालाजी जे सरनेम होतं ते देण्यात यावं. तर ही आजची केसची ती स्टोरी आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे. तर सुप्रीम कोर्टने 28 जुलै 2022 रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि लँडमार्क जजमेंट दिलेला आहे. हा वाद एका मदरच्या आणि तिच्या मुलाच्या ग्रँडपेरेंट्स यांच्यामध्ये होता. मुख्य प्रश्न मी तुम्हाला सांगितला आहे की हू हॅज द राईट टू डिसाईड अ चाइल्ड सरनेम. आईच्या राईट्स आहे किंवा त्यांच्या आजी आजोबांच्या आहे. मृत्यूनंतर म्हणतोय मी. पतीची जर मृत्यू झाली तर सरनेम देण्याचा अधिकार आईकडे असतो का आजी आजोबांकडे असतो हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये याची जे पतीच्या जी स्त्री आहे याच्यामध्ये त्याचे पती वारले, त्यामुळे वाद लक्षात ठेवा तुम्ही. सरनेमचा अधिकार आणि प्लीडिंग हे दोघी बाब याच्यामध्ये या जजमेंटमध्ये स्पष्ट केलेले सुप्रीम कोर्टने, ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर हू हॅज द राईट टू डिसाईड अ चाइल्ड सरनेम. आजी आजोबा डिसाईड करतील किंवा आई करेल पतीच्या मृत्यूनंतर, बरोबर. आईला तिच्या पुनर्विवाहानंतर मुलाला तिच्या दुसऱ्या पतीचे सरनेम द्यायचे होते. तर आजी आजोबा त्यांच्या दिवंगत मुलाचे सरनेम कायम ठेवायचे होते. मग सुप्रीम कोर्टने चाइल्ड वेलफेअर, मदर्स लीगल राईट अँड मॉडर्न ॲडॉप्शन प्रिन्सिपल्स या सर्व कायद्याच्या तरतूद या जजमेंटमध्ये वापरण्यात आलेल्या आहेत. या जजमेंटचे नाव आहे श्रीमती अकेला ललिता वर्सेस श्री कोंडा हनुमान राव अँड वाईफ. मुलाचे नाव होतं मास्टर अल्हाद अचिंत्य आणि स्टेप फादरचे नाव होतं विंग कमांडर अकेला रवी नरसिंह शर्मा. ठीक आहे. याच्यात फॅक्ट्स ऑफ द केस काय, याच्यामध्ये ललिता आणि कोंडा बालाजी कोंडा बालाजी आणि ललिता यांच्या विवाह 18 डिसेंबर 2003 झालं होतं. 27 मार्च 2006 जे बालाजी कोंडा होते त्यांच्या 27 मार्च 2006 मुलाचा जन्म झाला. मात्र 14 जून 2006 बालाजी यांचे निधन झाले. त्यानंतर 26 ऑगस्ट 2007 रोजी ललिताने विंग कमांडर रवी यांच्याशी पुनर्विवाह केला आणि त्याने दुसरं लग्न त्यांना दुसरे अपत्य झाले आणि दोन्ही मुलांनी अकेला सरनेम वापरण्यास सुरुवात केली. ॲक्च्युली फर्स्ट जे पहिल्या पतीचे जे मुलगा होता त्याच्या जे सरनेम होतं ते बालाजी होतं. मात्र त्याने पुनर्विवाह केला आणि पुनर्विवाहानंतर म्हणजे त्याने अकेला हे जे सरनेम होतं दोघे मुलांच्या ठिकाणी त्यांनी अकेला हे सरनेम वापरून घेतलं. आईने तसं लावून घेतलं. मग दरम्यानच्या काळामध्ये काय झालं, 9 एप्रिल 2008 रोजी आजी आजोबांनी गार्डियन्स अँड वॉर्ड्स ॲक्ट 1890 अंतर्गत पिटिशन दाखल केली. कस्टडी मागितली आणि व्हिजिटेशन राईट मागितली. मग ट्रायल कोर्टने जजमेंट दिलं. ट्रायल कोर्टने जजमेंट 20 सप्टेंबर 2011 रोजी ट्रायल कोर्टने ग्रँड पेरेंट्स यांच्या फेवरमध्ये कस्टडी क्लेम जो होता तो फेटाळला. कोर्टने स्पष्ट केले की मदर इज द नॅचरल guardian
आणि मुलाला तिच्यापासून वेगळे करणे त्याच्या हिताचे नाही. मात्र ग्रँड पॅरेंट्सना हे राईट्स, व्हिजिटेशन राईट्स ते ट्रायल कोर्टने दिले होते. बरोबर. मग ग्रँड पॅरेंट्सने हायकोर्टमध्ये डिसिजन चॅलेंज केलं आणि 24 जानेवारी 2014 रोजी हायकोर्टने आईला नॅचरल गार्डियन म्हणून कायम ठेवले, परंतु वादग्रस्त डायरेक्शन दिल्या हायकोर्टने. काय काय डायरेक्शन दिला ते आपण पाहणार आहे. तर डायरेक्शन असे होते की मुलाचे जे सरनेम होतं आधी, जे पतीचं सरनेम होतं कोंडा, कोंडा करण्यात यावे असं आजी आजोबांचं म्हणणं होतं. आणि स्टेप फादरचं जे स्टेप फादर म्हणून जे नाव होतं ते नोंदवावे असं त्यांची इच्छा होती. या डायरेक्शनमध्ये मुळे मुलाची आयडेंटिटी, डिग्निटी आणि इमोशनल वेलबिईंगवर परिणाम होऊ शकतो असे पुढे सुप्रीम कोर्टमध्ये नमूद केले गेले. केव्हा आजी आजोबा हायकोर्टमध्ये जिंकले आणि मग ती वाईफ होती त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केलं. त्यानंतरची मी तुम्हाला गोष्ट सांगतो आहे. मग याच्यामध्ये काय काय लिगल प्रोव्हिजन वापरण्यात आलेलं आहे. तर सेक्शन 6 हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट 1956 फादर नसल्यास मदर ही नॅचरल गार्डियन असते. हा सेक्शन 6 म्हणतो. कुठला? हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट 1956 मध्ये सेक्शन 6 असं म्हणतो की फादर नसल्यास म्हणजे फादरचे मृत्यू झाल्यास मदर ही नॅचरल गार्डियन असते. आणि सेक्शन 9 सब क्लॉज 3 हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956 फादर डिसीज असल्यास मदरला ॲडॉप्शन देण्याचा अधिकार आहे. कशामध्ये? सेक्शन 9 सब क्लॉज ऑफ 3 हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956 मध्ये फादर डिसीज म्हणजे मृत पावल्यास मदरला ॲडॉप्शन देण्याचा अधिकार आहे. बरोबर. त्यानंतर सेक्शन 12सुद्धा वापरण्यात आलेला आहे. सेक्शन 12मध्ये काय आहे? हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट 1956 ॲडॉप्टेड चाइल्ड हा ॲडॉप्टिव्ह फॅमिलीच्या सर्व हेतूकरिता लेजिटिमेट चाइल्ड मानला जातो सेक्शन 12नुसार. तसेच गीता हरिहरन वर्सेस RBI 1999मध्ये सुप्रीम कोर्टने एक स्पष्ट केले होते की मदरचे सुद्धा गार्डियन म्हणून समान अधिकार आहेत. कोणत्या केसमध्ये? गीता हरिहरन वर्सेस RBI 1999मध्ये.